नमस्कार मित्रांनो. बऱ्याचदा आपण आयुष्याच्या या धावपळीत पार थकून जातो नाही का? कधी कधी आपल्याला असं वाटायला लागतं की आता पुरे झालं, यापुढे आपल्याने काहीही शक्य नाही. पण विचार करा, या अनिश्चिततेच्या प्रवासातही अनेक अदृश्य शक्ती आपल्याला आकार देत असतात. आज आपण जॅक कॅनफिल्ड आणि मार्क विक्टर हॅन्सन यांच्या जगप्रसिद्ध चिकन सूप फॉर द सोल या पुस्तकातील अतिशय अमूल्य आणि प्रेरणादायी माहितीचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. तुम्हाला माहितीये, या पुस्तकाच्या आत्तापर्यंत 100 दशलक्षाहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. हे पुस्तक आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट दाखवून देतं. जीवन ही एक अनिश्चिततेची सफर नक्कीच आहे, पण तीच सफर खरं तर आपलं व्यक्तिमत्व आणि चारित्र्य घडवत असते. रोजच्या दैनंदिन जीवनातील आव्हानांमुळे आपण अनेकदा निराश होतो. पण मित्रांनो, अशा वेळी एखाद्या अनोळखी व्यक्तीचा प्रेमाचा शब्द, एखाद्याने केलेली अगदी छोटीशी मदत किंवा एखादं प्रेरणादायी पुस्तक आपल्यात पुन्हा एकदा आशेची ठिणगी पेटवू शकतं. या पुस्तकातील प्रत्येक कथा आपल्याला पुन्हा उभं राहायला आणि कठीण प्रसंगात स्वतःला अधिक समृद्ध बनवायला शिकवते. म्हणूनच असं म्हणतात की जीवनात असलेली अनिश्चितताच आपल्याला योग्य दृष्टिकोन देत असते. आजच्या या विश्लेषणात आपण 6 मुख्य टप्पे पाहणार आहोत. छोट्या कृतींमधून होणारे मोठे बदल, प्रेमाची ताकद, आत्मसन्मानाचे नियम, पालकत्वातील मूल्य, धैर्य आणि शेवटी जीवनातील काही अमूल्य धडे. चला तर मग अगदी लगेच सुरुवात करूया. तर सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. दैनंदिन जीवनात एक साधं वर्तन किंवा केलेली एखादी छोटीशी मदत कसा मोठा बदल घडवू शकते ते पाहूया. विचार करा, एका अगदी सामान्य दिसणाऱ्या कृतीचा किती अकल्पनीय परिणाम होऊ शकतो. मार्क नावाचा एक 8वीतला विद्यार्थी होता. एकदा त्याने बिल नावाच्या एका मुलाला रस्त्यावर पडलेलं त्याचं सामान उचलायला मदत केली. ते एकत्र चालत गेले, खूप गप्पा मारल्या, व्हिडिओ गेम्स खेळले आणि पाहता पाहता खूप चांगले मित्र बनले. अनेक वर्षांनंतर पदवीदान समारंभाच्या वेळी बिलने मार्कला एक अतिशय धक्कादायक सत्य सांगितलं. त्या दिवशी बिल आपले लॉकर रिकामे करून घरी जाऊन आत्महत्या करणार होता. पण मार्कने फक्त त्याचं सामान उचललं नाही, तर त्याच्यात जगण्याची एक नवी आशा जागवली. एका दयाळू दुपारने चक्क एका मुलाचा जीव वाचवला होता. आपल्याला कधीच माहीत नसतं की समोरची व्यक्ती कोणत्या मूक संघर्षातून जात आहे. त्यामुळे आपली छोटीशी मदतही कोणासाठी तरी संजीवनी ठरू शकते. आता ही स्टारफिशची गोष्ट ऐका. जेव्हा किनाऱ्यावर हजारो स्टारफिश अडकले असतात, तेव्हा एकाला वाचवून खरंच काय फरक पडणार? एका माणसाची ही खूप सुंदर कथा आहे, जो मेक्सिकोच्या किनाऱ्यावरील स्टारफिश उचलून पुन्हा समुद्रात फेकत होता. जेव्हा त्याला विचारण्यात आलं की अहो, या किनाऱ्यावर हजारो स्टारफिश आहेत, सगळ्यांना वाचवणं शक्य नाही, मग तुमच्या या करण्याने काय फरक पडेल? तेव्हा त्याने हसून एक स्टारफिश उचलला, पाण्यात फेकला आणि म्हणाला, या एकासाठी नक्कीच फरक पडेल. मित्रांनो, मानवी स्वभावाबद्दलचा हा खूप मोठा धडा आहे. कठीण प्रसंगात आपण एकाच वेळी संपूर्ण जग बदलू शकत नसलो तरी एकामागोमाग एक केलेले छोटे प्रयत्न संपूर्ण परिस्थिती नक्कीच सकारात्मक बनवू शकतात. एका साध्या हास्याची ताकद किती अद्भुत असू शकते हे आपण यातून शिकू शकतो. सेंट एक्झुबेरी या लढाऊ पायलटला शत्रूंनी पकडलं होतं. त्याला दुसऱ्या दिवशी मारलं जाईल याची पूर्ण खात्री होती, पण एका क्षणी त्याला सिगरेट ओढायची होती. त्याने आपल्या जेलरकडे माचीस मागितली आणि त्याच्या डोळ्यात पाहून तो सहज हसला. त्या एका साध्या हास्याने अक्षरशः जादू केली. तो जेलरही हसला. त्या एका हास्याने एका शत्रूला मानवी रूप दिलं. त्यांनी एकमेकांना त्यांच्या कुटुंबाचे फोटो दाखवले आणि आश्चर्य म्हणजे शेवटी त्या जेलरने त्याला गुपचूप मागच्या दाराने नेऊन सोडून दिलं. फक्त एका छोट्याशा हास्याने त्याचा जीव वाचला होता. कोणत्याही समस्येला तोंड देण्याची ताकद एका हास्यात असते, हेच खरं. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. मानवी नात्यांमधील एक अत्यंत भावनिक आणि तितकाच महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रेमाची आणि मिठीची ताकद. हे निश्चर्थ कनेक्शन कसं काम करतं ते पाहूया. द हगिंग जज म्हणून ओळखले जाणारे ली शॅपिरो नावाचे एक जज होते. त्यांचा असा ठाम विश्वास होता की प्रेम ही या जगातील सर्वात मोठी शक्ती आहे. ते लोकांना लाल रंगाचे छोटे हृदय द्यायचे आणि त्या बदल्यात मिठी मारायचे. जेव्हा सॅन फ्रान्सिस्कोमधील माध्यमांनी त्यांना आव्हान दिलं की हे सगळं खऱ्या जगात काही काम करणार नाही, तेव्हा ली यांनी थेट एका अत्यंत रागावलेल्या बस ड्रायव्हरला मिठी मारून दाखवली. त्या चिडलेल्या माणसानेही का नाही म्हणत ती मिठी स्वीकारली आणि सर्व माध्यमांना खोटं ठरवलं. यातून मिळणारा सर्वात मोठा आणि भावनिक अनुभव तेव्हा आला जेव्हा ली आणि त्यांची मैत्रीण नॅन्सी यांनी एका अपंगांच्या आश्रयगृहात भेट दिली. तिथे लिओनार्ड नावाचा एक रुग्ण होता, ज्याची अवस्था अत्यंत वाईट होती आणि तो सतत लाळ गाळत असे. जेव्हा ली आणि नॅन्सी यांनी त्याला एक मजेदार टोपी घालून घट्ट मिठी मारली, तेव्हा 23 वर्षांत पहिल्यांदाच लिओनार्ड हसला आणि एका लहान मुलासारखा रडू लागला. मिठी मारण्यासारख्या एका साध्या कृतीने त्याचं जग उजळून टाकलं होतं. प्रेमात किती प्रचंड ताकद असते हे यावरून अगदी स्पष्ट होतं. पुढचा भाग आपल्या सर्वांच्या अगदी जवळचा आहे.
आपण स्वतःची किंमत कशी ठरवतो आणि हे जीवन आपल्याला काय शिकवतं यावर आता आपण प्रकाश टाकणार आहोत. व्हर्जिनिया यांनी आत्मसन्मानाचा जाहीरनामामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. एका 15 वर्षांच्या मुलीला उत्तर देताना त्या म्हणाल्या होत्या, मी आहे. मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती स्वतःमध्ये अत्यंत खास असते. आपले शब्द, आपले विचार आणि आपल्या कृती आपल्याला जगातील इतर कोणापेक्षाही वेगळं बनवतात. आपण जे काही करतो त्याला फक्त आणि फक्त आपणच जबाबदार असतो. स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी सर्वात आधी स्वतःवर समाधानी असणं अत्यंत गरजेचं आहे. आपण स्वतःचे स्वामी आहोत हे कायम लक्षात ठेवायला हवं. आता चेरी यांनी सांगितलेले 10 मानवी नियम आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिला नियम, माणसाला एकच शरीर मिळतं, ते कोणत्याही आकाराचं असो, ते तुमचं स्वतःचं असतं. दुसरा, जीवन सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला धडे शिकवत असतं. तिसरा नियम सांगतो की चुका होणं अगदी सामान्य आहे, किंबहुना चुका या यशाच्या पहिल्या पायऱ्या आहेत. चौथा नियम असा आहे की जोपर्यंत माणूस धडा शिकत नाही तोपर्यंत तो प्रसंग पुन्हा पुन्हा समोर येत राहतो. आणि पाचवा नियम सांगतो की जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आव्हाने कधीही थांबत नाहीत. आयुष्यातील ही आव्हाने स्वीकारूनच आपण स्वतःला अधिक समृद्ध बनवू शकतो. पुढचे नियम तर अजूनच महत्त्वाचे आहेत. 6वा नियम, आत्ताच्या क्षणाचं कौतुक करा. 7वा नियम खूप खोल आहे. इतरांसोबतची आपली नाती हे आपल्या स्वतःच्या आतील जगाचंच प्रतिबिंब असतात. 8वा, बाहेर पाहण्यापेक्षा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. 9वा, जीवनातील प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधायला शिका. आणि 10वा नियम, विसरणं हा मानवी स्वभाव आहे, त्यामुळे हे नियम आणि धडे वारंवार लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मुख्य मुद्दा असा आहे की जर आपलं स्वतःशी नातं चांगलं असेल तर बाहेरच्या जगाशीही ते आपोआपच चांगलं राहील. आता पाहूया हे सगळे नियम आपण प्रत्यक्ष व्यवहारात कसे आणू शकतो. मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी पालकांनी कोणत्या मूल्यांवर लक्ष द्यायला हवं ते समजून घेऊया. बॉबी लुईस यांची एक साधी पण खूप काही सांगून जाणारी गोष्ट आहे. ते आपल्या 2 मुलांना गोल्फ पार्कमध्ये घेऊन गेले. तिथे 3 वर्षांच्या मुलाला मोफत प्रवेश होता. पण बॉबीने स्वतःहून तिकीट देणाऱ्याला सांगितलं की एक मुलगा 3 वर्षांचा आहे आणि दुसरा 7 वर्षांचा, आणि त्याने जास्तीचे पैसे दिले. तिकीट देणारा आश्चर्यचकित होऊन म्हणाला, अहो, खोटं बोलून पैसे वाचवता आले असते, मला कुठे कळणार होतं. त्यावर बॉबीने दिलेलं उत्तर खूप महत्त्वाचं आहे. तो म्हणाला, तुला कळलं नसतं, पण माझ्या मुलांना नक्कीच कळलं असतं. मित्रांनो, मुले पालकांचं सतत निरीक्षण करतात आणि त्यांचंच अनुकरण करतात. त्यामुळे प्रामाणिकपणाचं उत्तम उदाहरण समोर ठेवणं सर्वात महत्त्वाचं असतं. ही पुढची कथा थोडी दुःखद आहे, पण खूप काही शिकून जाते. यल्स नावाच्या एका माणसाने आपला एक मुलगा जेसी आजारपणात गमावला. स्वतःला दोष देऊन तो नैराश्यातून दारूच्या आहारी गेला. त्यांनी सर्वस्व गमावलं आणि दुर्दैवाने शेवटी आत्महत्या केली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचा दुसरा मुलगा ॲनी अतिशय दयाळू आणि प्रेमळ निघाला. जेव्हा एका लेखकाने ॲनीला याचं कारण विचारलं तेव्हा तो म्हणाला की त्याच्या वडिलांनी कधीच त्यांच्यावरील प्रेम लपवलं नाही. ते रोज त्याला मिठी मारून मी तुझ्यावर प्रेम करतो असं सांगायचे. एवढ्या दुःखात आणि व्यसनातही एका वडिलाने दिलेलं निःशर्त प्रेम एका मुलाला किती चांगला माणूस बनवू शकतं हे यातून सिद्ध होतं. थँक्सगिव्हिंगच्या दिवशी एका शिक्षिकेने गरीब घरातील मुलांना कृतज्ञतेचं चित्र काढायला सांगितलं. डग्लस नावाच्या एका एकाकी आणि गरीब मुलाने फक्त एका उघड्या हाताचं चित्र काढलं. जेव्हा शिक्षिकेने त्याला विचारलं की हा कोणाचा हात आहे तेव्हा तो अतिशय निरागसपणे म्हणाला, हा तुमचा हात आहे टीचर. कारण ब्रेकच्या वेळी शिक्षिका फक्त त्याचा हात प्रेमाने पकडायची. त्या एका साध्या कृतीने त्या मुलाच्या संपूर्ण आयुष्यात एका मोठ्या आधाराची जागा घेतली होती. जीवनात मोठी संकटे येतात तेव्हा काय करायचं? आता आपण पाहूया की धैर्याने महाभयंकर संकटे कशी पार करता येतात आणि कठीण प्रसंगात सकारात्मक कसं राहायचं. रॉकी लायन्स आणि त्याची आई कॅली यांची ही अंगावर काटा आणणारी गोष्ट बघा. त्यांचा ट्रक एका खड्ड्यातून घसरून तब्बल 20 फूट खोल कोसळला. कॅली अत्यंत गंभीर जखमी झाली होती, रक्तबंबाळ होती आणि वेदनेमुळे आता हार मानणार होती. पण तिच्या 5 वर्षांच्या रॉकीला मात्र एकही ओरखडा आला नव्हता. त्याने अत्यंत धैर्याने आपल्या आईला त्या ढिगाऱ्यातून बाहेर काढलं आणि तिला चालायला प्रोत्साहन दिलं. तो सतत म्हणत होता, मला माहीत आहे आई, तू हे करू शकतेस. विचार करा, त्या 5 वर्षांच्या चिमुकल्याच्या धैर्यामुळे आणि सकारात्मक शब्दामुळेच कॅली स्वतःचा जीव वाचवू शकली. आता हा विचार बघा जो तुम्हाला नक्कीच ऊर्जा देईल. जेव्हा वेरे शहरात वादळामुळे भयंकर विनाश झाला तेव्हा बॉब टेम्पल्टन यांनी ठरवलं की पीडितांसाठी 3 दिवसात $3 दशलक्ष गोळा करायचे. सर्वांना ते अशक्य आणि वेडेपणाचं वाटलं, पण टेम्पल्टन यांनी बोर्डवर लिहून एक नवा नियम केला. आपण हे का करू शकत नाही यावर त्यांनी मोठी फुली मारली आणि आपण हे कसं करू शकतो यावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं. अशक्य हा शब्दच तिने डिक्शनरीतून काढून टाकला. शेवटी 50 रेडिओ स्टेशनवर विशेष कार्यक्रम करून त्यांनी खरोखर ती रक्कम उभी केली. सकारात्मक दृष्टिकोन कसा मार्ग काढतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.
जॉन कॉर यांचा प्रवासही असाच थक्क करणारा आहे. लहानपणी त्यांना डिस्लेक्सिया होता, पण त्या काळी याची माहिती नसल्यामुळे त्यांना थेट मूर्ख ठरवलं गेलं. तरीही हार न मानता ते वाचनाशिवाय रिअल एस्टेटमध्ये करोडपती झाले. पण वयाच्या 48व्या वर्षी जेव्हा व्यवसायातील कायदेशीर पत्रे वाचणं गरजेचं झालं, तेव्हा त्यांनी लाजून न जाता परत शिकायचं ठरवलं. एका 65 वर्षांच्या आजीच्या मदतीने ते वाचायला शिकले आणि आता ते साक्षरतेचे खूप मोठे पुरस्कर्ते आहेत. शिकण्यासाठी आयुष्यात कधीही उशीर झालेला नसतो हे यावरून अगदी स्पष्ट होतं. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या आणि एका अतिशय शांत टप्प्याकडे आलो आहोत. वर्तमान क्षणात थांबून संपूर्ण चित्र कसं पाहायचं यावर आपण थोडा विचार करूया. असं म्हणतात की क्षणभर थांबा आणि जीवनाचा आनंद घ्या. डी जेफ्री यांची ही कथा याचा खरा अर्थ समजावून सांगते. ट्रॅफिकमध्ये अत्यंत घाईत असलेला जेफ्री एका चौकात थांबला. तिथे त्याने एका अंध कुटुंबाला रस्ता ओलांडताना पाहिलं. 8 लेनच्या त्या वर्दळीच्या रस्त्यावर जिथे लोक नेहमी एकमेकांवर ओरडत असतात, तिथे अचानक शांतता पसरली. कोणीही हॉर्न वाजवला नाही. सगळे थांबले आणि त्यांनी त्या कुटुंबाला सुरक्षित रस्ता ओलांडू दिला. ह्या घटनेने जेफ्रीला शिकवलं की वर्तमानात जगणं आणि आजूबाजूला असलेल्या चांगुलपणाची कदर करणं किती गरजेचं आहे. जीवनात कधीतरी मध्येच थांबून तो क्षण नक्की जगायला हवा. तर मित्रांनो, या सगळ्या कथांमधून आपण काय शिकलो? हे 7 मुख्य धडे कायम लक्षात ठेवा. प्रेमाची शक्ती जगात सर्वात मोठी आहे. स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःला स्वीकारणं यशस्वी होण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पालकांनी नुसत्या शब्दांपेक्षा आपल्या कृतीतून मुलांसमोर उत्तम उदाहरण ठेवलं पाहिजे. कृतज्ञता हा आनंदाचा खरा मार्ग आहे. कोणत्याही परिस्थितीत कधीही हार मानू नका. दयाळूपणाने कोणत्याही समस्येला सामोरं जा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दयाळूपणा ही करुणेची जागतिक भाषा आहे, जी सर्वांना समजते. खरा आनंद केवळ भौतिक गोष्टी मिळवण्यात नाही, तर इतरांना छोटीशी मदत करण्यात आहे. आशा आहे की ह्या अमूल्य कथा आपल्या सर्वांना ह्या प्रवासात नक्कीच नवी ऊर्जा आणि प्रेरणा देतील. धन्यवाद.